नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी। येत्या 16 मार्च रोजी राज्यसभेची निवडणूक पार पडते। यामध्ये महाराष्ट्रातल्या 7 जागांचा अतिशय महत्त्वाचा एक टप्पा पार पडणार आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा पुन्हा एकदा संघर्ष तापण्याची चिन्ह दिसत आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलेलं आहे की आमच्या 6 जागा निश्चितपणे निवडून येणार आहेत। 7व्या जागेचं त्यांनी पाहावं, परंतु ही वाटते तशी सोपी निवडणूक आहे का आणि याचे महाविकास आघाडीवरती नेमके काय परिणाम होणार आहेत हे आज आपण चर्चा करणार आहोत। याबाबत चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि बकर लाईव्हचे संपादक उमेश गोंगडे सर आहेत। सर, स्वागत आहे। राज्यातलं जे सध्याचं संख्याबळ आहे त्याबद्दल काय सांगा? मुळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी परवा जे वक्तव्य केलं ते त्या संख्याबळाला गृहीत धरूनच ते बोललेले आहेत। खरं तर राज्यसभेच्या किंवा विधान परिषदेच्या जर निवडणुका आल्या तर विरोधकांच्या पोटात गोळा येतो असा इतिहास आहे। बरोबर। देवेंद्र फडणवीसांची काय स्ट्रॅटेजी असते याआधी आपण 2-3 वेळा निवडणुकीत पाहिले। यावेळी तर भारतीय जनता पक्ष प्रचंड सत्तेत आहे। देवेंद्र फडणवीस यांना प्रचंड कॉन्फिडन्स आहे। तुम्ही 6 जागांचं बोलला किंवा देवेंद्र फडणवीस 6 जागांचं बोलले, मला 7व्या जागेची सुद्धा भीती वाटते विरोधकांच्या दृष्टीने। कारण 7वी जागा तरी विरोधकांच्या हाती राहील का? कारण तुम्ही ज्या महाविकास आघाडीचा उल्लेख केला तर ती महाविकास आघाडीचा जो पोपट आहे तो खरोखर जिवंत आहे का मेला आहे हे या निवडणुकीच्या निकालातच कळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनं आता तरी दिसत नाहीत। अर्थात ते नेहमीप्रमाणे शेवटच्या क्षणी आपला पत्ता उघड करतील। त्यांची काही तब्येतीचा प्रॉब्लेम आहे, पण महाविकास आघाडी खरोखर जिवंत आहे का, खरंच पुढे जाईल का, या निकालावरून ठरणार आहे। कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजून आपले पत्ते खोललेले नाहीत। ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या सोबत जातील की महाविकास आघाडीच्या बाजूने राहतील हे अजूनही क्लिअर झालेलं नाही। दुसरं महत्वाचं असं आहे की या निवडणुकीत जर तुम्ही कालचं सपकाळांचं वक्तव्य जर ऐकलं तर त्यांचं असं सरळ म्हणणं आहे की राज्यसभेची जी काही जागा 7वी आपण निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत ती आम्हाला द्या आणि विधान परिषद जागा शिवसेनेनं स्वतः घ्यावी। एकूण जर उद्धव ठाकरेंचा स्वभाव बघितला तर ते काँग्रेसचं किती ऐकतील माहित नाही। त्यांनी जर त्यांच्याच मनाचं करायचं ठरवलं तर निश्चितपणे मी जे आता म्हटलं की महाविकास आघाडीचा जो पोपट आहे तो जिवंत की मेला आहे त्याचा निकाल या निकालात या राज्यसभेच्या आणि विधान परिषद निकालातच लागणार आहे। तुम्ही जो मांडला मुद्दा आता तोच आपण पुढे नेऊयात। जसजसे दिवस जवळ येतात ह्या निवडणुकीचे तसे तसे त्या एका जागेसाठी महाविकास आघाडीतले दावेदार बदलतात। बरोबर। कारण राष्ट्रवादीनं सुरुवातीला ह्या जागेवरती दावा केला, त्यानंतर संजय राऊत यांच्याकडनं असं सांगण्यात आलं होतं की एक मराठी आवाज म्हणून शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जायला पाहिजे। मात्र 2 दिवसातच शिवसेनेची भूमिका आदित्य ठाकरेंनी मांडली आणि त्यांनी सांगितलं की ही जागा आमची आहे। आता काँग्रेस देखील अशा पद्धतीने मांडते। ह्या सगळ्या घडामोडींकडे कसं बघताय? म्हणूनच मी म्हटलं की खरोखरच ज्या 7व्या जागेचा जो विषय आहे, 6 जागा आमच्या आहेत, 7व्या जागेचं त्यांनी पाहावं असं जे देवेंद्र फडणवीस सूचकपणे म्हटलेले आहेत। तर त्या 7व्या जागेचं या 2-3 पक्षांनी खरोखरच नीट नाही पाहिलं तर ती जागा सुद्धा त्यांची अडचणीत येऊ शकते। कारण शरद पवार काय करतील त्याचा भरोसा कोणालाच नाहीये। काँग्रेसही त्यांच्या भरोश्यावर नाही। शिवसेना सुद्धा तुम्ही बोललात की संजय राऊत आधी काय बोलले आणि आदित्य ठाकरे पुन्हा काय बोलले, त्यामुळं शरद पवारांच्या एकूण राजकारणावरती ते यावेळी सुद्धा काय करतील यावरती काँग्रेसचा भरोसा ना शिवसेनेचा भरोसा। संजय राऊत जे बोलले ते वैयक्तिक प्रेमापोटी बोलले, शिवसेना स्वतःची भूमिका अधिकृतपणे आदित्य ठाकरेंनी जाहीर केली। एकूण काय तर या सगळ्या 7 जागांच्या निवडणुकीमध्ये 6 जागा ह्या महायुतीच्या कन्फर्म आहेत। 7वी जागा आहे माझ्या दृष्टीने ती सुद्धा धोक्यात आहे। धोक्यात अशासाठी आहे जर या 2-3 पक्षांनी विशेषतः काँग्रेस आणि शिवसेना यांनी जर गोंधळ घातला अगदी ठरवून नियोजनपूर्वक कसं असतं या ज्या निवडणुका उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंची मी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच म्हणतो आहे। कसं असतं या ज्या निवडणुका आहेत याच्यामध्ये नियोजन फार महत्वाचं असतं आणि नियोजनामध्ये आपण बघितलं गेल्या 2-3 निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी अक्षरशः बाजी मारलेली होती। या सगळ्यांना चितपट केलं होतं अक्षरशः आणि आता पूर्वीपेक्षा भक्कम रित्या ते देवेंद्र फडणवीस आणखी पुढे येत आहेत। त्यामुळे त्यांनी 6 जागा कन्फर्म सांगितल्यात। 7व्या जागेत जर यांचं नियोजन नीट नाही राहिलं शिवसेना, उभाटा आणि काँग्रेस तर 7व्या जागेवरून सुद्धा त्यांच्यात गोंधळ होऊ शकतो आणि त्याचा फटका त्यांनाच बसू शकतो। सर, काँग्रेसने अचानकपणे या जागेवरती एवढे अग्रेसिव्हली भूमिका मांडायला सुरुवात केली आणि तुम्ही जसं सांगताय की ते विधान परिषदेची त्यांना ऑफर देत आहेत। मात्र
काँग्रेस का या जागेसाठी आग्रही आहे आणि विधान परिषदेची ऑफर घेऊन म्हणजे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपल्याला विधिमंडळात दिसू शकतील का? बरं, बेसिकली काय आहे की हर्षवर्धन सपकाळांनी मांडलेला जो प्रस्ताव आहे शिवसेनेसमोर तो प्रॅक्टिकल आहे ऍक्च्युली, तो वास्तववादी आहे की आता तुमची मुदत संपली आहे, तुम्ही विधान परिषद कंटिन्यू करा आणि राज्यसभा काँग्रेससाठी द्या, कारण काँग्रेस देशव्यापी पक्ष आहे, त्यांच्यात राज्यसभेवर जाण्यासाठी त्यांच्या पक्षाची गरज म्हणून अनेक जण आहेत, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ते सोयीचं आहे. खासदार राज्यसभा खासदार त्यांना एकाला कोणाला तरी एकाची वर्णी लावता येईल आणि इकडे उद्धव ठाकरेंची जी विधान परिषद आहे ती कंटिन्यू होईल. सपकाळांचा जो काही प्रस्ताव आहे तो अक्षरशः वास्तववादी आहे, पण शिवसेना तर कितपत ऐकेल शिवसेनेच्या नेहमीच्या पद्धतीनं, त्यांनी नाही ऐकला तर या सगळ्या निवडणुकीत गोंधळ 6व्या जागेसाठी नक्की होणार असं दिसतंय. सुरुवातीला या निवडणुकीच्या बाबत जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना त्यांच्या 2 जागा होत्या, त्याच्यामध्ये फौजिया खान यांचा समावेश आहे आणि दस्तूरबद्दल शरद पवारांचा देखील समावेश आहे. मात्र आता सद्यस्थिती अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस जी शरद पवारांची आहे त्याच्या वाटेला 0 जागा जाऊ शकतात अशी स्थिती आहे. निश्चितपणे आहे, कारण याच्यामध्ये मी म्हटलं तसं की त्यांच्यामध्ये द्वंद्व असावं मनामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या मनामध्ये द्वंद्व असावं, एकत्र राष्ट्रवादी सोबत जायचं की महाविकास आघाडीत जायचं, त्यांचा निर्णय अजून झालेला दिसत नाहीये. बरोबर, एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार त्यांना जवळ घ्यायला तयार नाही आणि मग महाविकास आघाडीपासून सुद्धा त्यांनी 2 पावलं अजून अंतर ठेवलेलं आहे. शरद पवारांच्या मनात या विषयात नेमकं काय आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. त्यांच्या 2 वर्ण 0वर आलेत का तर 100% आलेत, पण स्वतः शरद पवारांनी जर पुन्हा एकदा इच्छा दाखवली की आपण पुन्हा इच्छा म्हणण्यापेक्षा तयारी दाखवली की आपण राज्यसभेवर जावं, तर शरद पवारांसाठी म्हणून काँग्रेस काहीतरी करू शकतं, शिवसेना पुन्हा, पण ते अर्थात पवारांची भूमिका काय राहते आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. मी मगाशी म्हटलं तसं महाविकास आघाडी सोबत राहायचं की महाविकास आघाडीला फटकून राहायचं, कारण त्याने अजून भूमिका घेतलेली आहे. बरोबर, त्यामुळे ते जर स्वतः त्यांनी ठरवलं असेल आपण राज्यसभेवर जायचंच तर निश्चितपणे त्यांच्या एका खासदारकीसाठी काहीतरी होऊ शकतं. काँग्रेस, कारण ते थेट सपकाळांशी न बोलता थेट काँग्रेस हायकमांडशी बोलू शकतील, उद्धव ठाकरेंना त्यांची समजूत घालू शकतील, पण मुळामध्ये शरद पवार हे या पुढच्या काळामध्ये मी राज्यसभेवर जाणार नाही असं त्यांनी मला वाटतं एकदा यापूर्वी स्पष्ट केलेलं होतं. एकूण त्यांची तब्येत पाहिली, एकूण आता त्यांच्यावर सुरू असलेले उपचार पाहिले, एकूण सगळं आपण जर बघितलं तर कदाचित ते या निवडणुकीपासून दूर राहतील आणि ते जर या निवडणुकीपासून दूर राहिले तर मग काँग्रेस आणि मी मागाशी म्हटलं तसं शिवसेना यांच्यामध्ये विधान परिषद की राज्यसभा याच्यावरून गोंधळ होईल आणि त्याच्यातच महाविकास आघाडीची पूर्णपणे जे काय भविष्य आहे ती संपण्याची शक्यता मला दिसते. सर, आणखी एक काल बातमी माझ्या वाचनात आली होती, ती बातमी अशी होती की उद्धव ठाकरे काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा करतायत, म्हणजे शरद पवारांना वगळून पुढच्या काळामध्ये काँग्रेस सोबत ठाकरे दिसतील का? असंही होऊ शकतं, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाची वाटचाल ही एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेनं सुरू आहे. त्यांच्या पक्षातल्या सुप्रिया सुळे असतील किंवा अन्य नेत्यांच्या राजकीय पुनर्वसनाची घाई किंवा चिंता त्यांना लागून राहिलेली असावी आणि हे त्यांची जी ही भूमिका आहे ती कदाचित उद्धव ठाकरेंच्या लक्षात आली असावी. त्यामुळे त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार न करता स्वतंत्रपणे काँग्रेस सोबत जाऊन एक आघाडी आहे ती ठेवता येईल का असा प्रयत्नातून ते कदाचित हायकमांडशी बोलत असतील. पण एकूण जर उद्धव ठाकरेंची स्टाईल ऑफ वर्किंग आपण बघितलं तर काँग्रेसची सुद्धा एका बाजूला आपण ते काँग्रेस सोबत जाईल असं म्हणतोय, पण त्यांची एकूण जी कार्यशैली आहे त्यामुळे त्यांचं काँग्रेसची सुद्धा किती जमेल, किती वर्ष जमेल, किती काळ जमेल हे सांगणं सुद्धा थोडं कठीण आहे. सर, आता विद्यमान जे खासदार आहेत त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर शरद पवारांच्या बाबत आपण बोललोच आहोत, मात्र इतर जे आहेत फौजिया खान यांचं भविष्य अंधारातच दिसतंय. रजनी पाटील असतील, धैर्यशील पाटील असतील, रामदास आठवले असतील, भागवत कराड असतील, यांच्यामध्ये रिपीट कोण होऊ शकतं मला, आणि त्याच्या पुढे माझा प्रश्न आहे की हे 6 जागा कन्फर्म येणार आहेत हे शक्यता दिसल्यामुळं अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधतात. साहजिक आहे, भारतीय जनता पक्षामध्ये इच्छुक खूप आहेत, पण भारतीय जनता पक्षामध्ये खासदार कोण होईल हे कुणालाही शेवटपर्यंत माहित नसतं. मोदी शहाशिवाय कुणालाही माहित नसतं. त्यामुळे त्याच्याबद्दलची जी नावं आहेत, ज्या बावड्या आहेत, तर दरवेळी आपण जी नावं बोलतो त्याच्यातलं कधीच कोणी आलेलं नाही हा पण इतिहास आहे. आपण ज्या माध्यमांनी यापूर्वीची नावं जपली, नावं घेतली, ज्या नावांची चर्चा केली त्यातलं फारच कोणी आलं नाही. तर आता तुम्ही जी नावं घेतली याच्यामध्ये एक रामदास आठवले हे कन्फर्म पुन्हा रिपीट होतील असं मला वाटतं, कारण ती सुद्धा त्या सरकारची भाजपची गरज आहे आणि मंत्री आहेत त्यामुळे ते रामदास आठवलेंना सोडणार नाहीत.
RPI म्हणून त्यांना आठवले म्हणून त्यांना ते कंटिन्यू करावं लागेल. बाकीची जी नाव आहे त्यातलं कुठलंही नाव तुम्ही तावड्यांपासून अनेक नावं ऐकली असतील. भाजपचं इथं कुठलंही नाव कन्फर्म असू शकत नाही. ती नाव फक्त मोदी आणि शहा यांनाच माहिती असू शकतात. दुसऱ्या तुम्ही जी नावं घेतली फौजिया खान किंवा अन्य पक्षांची, यांचा काय आता विषयच नाहीये. इथं जिथं पवारांच्या खासदारकीचा शासनकता आहे, प्रश्न आहे, बाकीच्यांचं काय चर्चा करण्याची सुद्धा गरज नाही. पण तरी शेवटचा माझा एक प्रश्न आहे की विरोधकांमध्ये एक वाक्यता येईल किंवा एकमत होईल असे किती शक्यता दिसते? मला फार कमी शक्यता वाटते. म्हणून मगाशी जे मी म्हटलं ना की जर शहाणपणा दाखवला, राजकीय शहाणपण दाखवलं, तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित राहून एक जागा मिळवू शकतात. पण त्यासाठी त्यांच्यामध्ये एकमेकाबद्दलचा विश्वास, नियोजन असं असायला हवं. आपण एकत्रित योग्यरित्या गेलो तर आपल्या पदरात काही पडू शकतं असा विचार त्यांनी शांतपणे केला तरच काही पदरात पडण्याची शक्यता आहे. अदरवाईज महाविकास आघाडीची अत्यंत वाईट परिस्थिती आहे आपण बघतो. सर, या निवडणुकीला पुढच्या विधान परिषदेची जी निवडणूक आहे त्याची देखील एक किनारा आहे. काही डील्स अशाही होऊ शकतात का जे राज्यसभेत तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला विधान परिषदेला मदत करू, आणि आगामी विधान परिषदेला समोर ठेवून ही निवडणूक कशी महत्वाची? मला असं वाटतं की महायुतीमधल्या या 3 पक्षांमध्ये प्रचंड समन्वय आहे. त्यामुळं राज्यसभा आणि विधान परिषद असं त्यांचं डील निश्चितपणे अत्यंत व्यवस्थित होईल असं दिसतंय. कारण यातले सगळेच नेते त्या तुलनेत म्हणजे समंजस आहेत. एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा आता सुनेत्रा पवार असतील, ते एकमेकांशी खूप छान पद्धतीने डील करतील असं मला वाटतं. बरोबर. या उलट महाविकास आघाडीमध्ये आता आपण बघतोय की पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बाजूलाच आहे. आता तरी अजून त्यांनी पत्ते ओपन नाही केलेले. दोन काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामधलं जे कोऑर्डिनेशन आहे ते मला अजूनही ते इतकं ठीक दिसत नाहीये. त्यामुळे त्यांचा विधान परिषद असेल किंवा राज्यसभा असेल गोंधळच उडण्याची शक्यता मला अधिक वाटते. समन्वय अभावाचा गोंधळ. सर, या निवडणुकीमध्ये मॅनेजमेंट हा एक खूप महत्वाचा विषय आहे. भारतीय जनता पक्षाकडे स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत, सुधीर मुनगंटीवार अशा अनेक दिग्गज लोक आहेत मॅनेजमेंट बघण्यासाठी. इतर पक्षांमध्ये असे कुठले नेते आहेत जे की रोल याच्यामध्ये बजावू शकतात? खरं सांगा, आता तर दुर्दैवानं म्हणावं लागेल, पण हे महायुतीतले जे पक्ष सोडले, एकनाथ शिंदेची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, सुनेत्रा पवार म्हणजे अजित पवार आणि भाजप यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करणारे अनेक लोक आहेत. आपल्याला काय करायचं आहे नेमकं याचा एक, ज्याला आपण म्हणतो ज्याचं भान आहे, असे लोक आहेत. तुम्ही बघा की आता ते सत्तेत आहेत म्हणून मी म्हणत नाही, ते विरोधात होते देवेंद्र फडणवीस, तेव्हा सुद्धा एक विधान परिषद झाली होती. बरोबर. तेव्हा त्यांनी सत्तेत असलेल्या ह्या सगळ्या पक्षांवर मात केली होती. त्यामुळे जे नियोजन आहे, एकूण निवडणुकीचं मॅनेजमेंट आहे, ते भाजप सारखं कोणी करू शकत नाही. आणि भाजप सोबत हे 2 पक्ष आहेत यांच्यामधलं कोऑर्डिनेशन चांगला, त्यामुळे त्यांनाही त्याचा फायदा होईल. या उलट मॅनेजमेंट आणि महाविकास आघाडीचा काही संबंध दिसतच नाही. पण तिकडे जयंत पाटील आहेत, परत बाळासाहेब थोरात आहेत, असे आता स्वतः प्रदेशाध्यक्ष आहेत. पण हे मॅनेजमेंट मध्ये कुठेतरी कमी पडतात. मॅनेजमेंट जयंत पाटलांचं एकूण आत्ताच आपण बघितलं, एकूण राजकीय त्यांचं वर्तन बघितलं, त्या सगळ्या कुठल्या गोष्टी त्यांना फारसा इंटरेस्ट राहिलेला दिसत नाहीये. ते कुठल्या चिंतेत आहेत माहित नाही, पण ते फार सक्रिय नाहीयेत या सगळ्या व्यवस्थेमध्ये. आणि बाळासाहेब थोरात तर एका अर्थानं काँग्रेसमध्ये नाही म्हटलं तरी मागे पडलेले नेते आहेत. ते खूप ज्येष्ठ नेते आहेत. एकेकाळी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते, सिनियर मंत्री होते. पण आता ते फारसे कुठं दिसत नाहीत. या सगळ्या व्यवस्थेत तर ते कुठंच नाहीये. त्यामुळं या माहितीतले नेते वगैरे महाविकास आघाडीमध्ये असा समन्वय आणि ह्याच्यात काही फारसं कुठल्याच नेत्याकडे दिसत नाहीये. मुळामध्ये खरं त्यांची ताकद किती आहे, आता राहिलेली जी ताकद आहे, आपण एक विधान परिषद आणि एक राज्यसभेपुरतं बोलतोय. त्यामुळे समन्वय नियोजन करायचं तरी काय करायचं त्यांनी नेमकं, असं आहे ना. बरोबर. ठीक आहे, धन्यवाद सर. तर हे होते उमेश बोंगडे सर. त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असं आपल्याला आगामी जे राज्यसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये गणित काय असू शकतात आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. कारण अशा पद्धतीच्या निवडणुका जेव्हा जेव्हा येतात त्या वेळेला महाविकास आघाडीमधले मतं फुटत आलेले आहेत. हा आजवरचा इतिहास आहे. आता नेमकं काय होतंय, कारण देवेंद्र फडणवीसांनी स्वतः सांगितलंय की आमच्या 6 जागा कन्फर्म आहेत, 7व्या जागेचं त्यांनी बघावं. पण सरांनी जसं सांगितलं तशी 7वी जागा सुद्धा डेंजर झोन मध्ये असू शकते. काय होतं या निवडणुकीत ते आपलं लक्ष राहणारच आहे. यामध्ये आणखी एक महत्वाचा फॅक्टर आहे बिनविरोध होण्याचा. पण सध्याची जर स्थिती बघितली तर महायुती सहजासहजी महाविकास आघाडीला फुलटॉस चेंडू किंवा बिनविरोध होऊ देईल अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे ते निश्चितपणे 7वा उमेदवार सुद्धा देतील अशी एक शक्यता आहे. तो तसं आपण इथंच थांबूया. धन्यवाद.